आज आपण अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा कस्टर्ड केक पाहणार आहोत. हा केक आपण अगदी घरच्या साहित्यापासून अगदी झटपट असा बनवणार आहोत आणि तो करायलाही सोपा आणि खायलाही छान लागतो. मुलांनाही तो नक्की आवडेल. तुम्ही हा नक्की करून पहा. बघा इथे मी तुम्हाला दाखवते. केक आपला अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि खालूनही व्यवस्थित बेक झालेला आहे. आता इथे मी तो तुम्हाला थोडासा तोडूनही दाखवते. तोडल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो अगदी सॉफ्ट झालेला आहे ते. बघा अशा प्रकारे आज आपण कस्टर्ड केक पाहणार आहोत. यासाठी आपल्याला अगोदर काही पूर्वतयारी करावी लागेल. तर इथे मी नेहमी ज्याच्यामध्ये केक बेक करते तो कुकर मी आधी फ्रीहीट करायला ठेवते. कुकर जर नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण हा केक बेक करू शकता. आता इथे मी 10 मिनटं हा कुकर फ्रीहीट करून घेणार आहे आणि माझ्याकडे इथे रेड आणि ग्रीन कलरचे ट्रुटी फ्रुटी आहे. ती ट्रुटी फ्रुटीमध्ये पण मी आता 1 चमचा मैदा टाकून त्याला पूर्ण कोटिंग करून घेणार आहे आणि हे देखील मी बाजूला ठेवणार आहे. ट्रुटी फ्रुटीच्या ऐवजी तुम्ही चेरी जरी वापरली तरी चालेल. याच्यामध्ये ह्या केकमध्ये चेरी खूप छान लागते. आता हे मी मैदा टाकून ट्रुटी फ्रुटी मिक्स केलेला आहे. हे पण मी बाजूला ठेवून देणार आहे आणि आपल्याला ज्यामध्ये आता केक बेक करायचा आहे तो टीन घेणार आहे. आता इथे माझ्याकडे केक बनवण्यासाठी जो टीन असतो तो आहे. तर मी इथे थोडंसं त्याला तेल लावून ग्रीस करून घेते. जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही आपला जो कुकरचं भांडं आहे त्यामध्येही बनवू शकता. केक टीनचीच आवश्यकता असते असं काही नाही. आता इथे मी छान ग्रीस करून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मैदा टाकायचा आणि मैदाही पूर्णपणे सर्व बाजूने पसरवून घ्यायचा. बघा मी दाखवते त्याप्रमाणे. जर आपल्याकडे बटर पेपर नसेल तर अशा वेळेस आपण केक टीनला असं ग्रीसिंग आणि डस्टिंग केलं तरी चालतं. बटर पेपरची आवश्यकता नसते. आता मी हे पूर्ण मैदा सर्व बाजूने त्याच्या कडेलाही मैदा पसरवून घेतला आहे. आता जो एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो आपण आता बाजूला काढून घेऊया. अशा प्रकारे आपण आता ही पूर्वतयारी करून घेतली. केक टीन आपण तयार करून घेतला. ट्रुटी फ्रुटीही मिक्स करून घेतली मैद्यामध्ये आणि कुकरही फ्रीहीट करायला ठेवला आहे. अशा प्रकारे आपण आता ही पूर्वतयारी करून घेतली. आता आपण केकचं आपलं बॅटर आहे ते तयार करायला घेऊया. इथे मी एक बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये आपण रिफाइंड ऑइल घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मेजरमेंटचा कप नसेल तर आपलं घरातली एक वाटीचं प्रमाण जरी घेतलं तरी चालेल. आता इथे मी पाव वाटी रिफाइंड ऑइल घेतलं आहे. रिफाइंड ऑइल जे घ्या की ज्या तेलाला वास नसेल असं. आता यामध्ये पिठी साखर पाव कप घ्यायची. पिठी साखर जर नसेल तर आपली घरची जी साखर आहे ती तुम्ही दळून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. आता हे तेल आणि पिठी साखर विस्करच्या साहाय्याने छान मिक्स करायचं आणि एकदम हे मिश्रण अगदी फ्लफी झालं पाहिजे. अशा प्रकारे बघा मी दाखवते त्याप्रमाणे पूर्ण मिक्स करायचं छान. म्हणजे साखरही यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आणि आपलं बॅटर थोडंसं फ्लफी होईल. आता हे झाल्याच्यानंतर ह्याला साधारण 1-2 मिनटं लागतील आपल्याला हे मिक्स करून घ्यायला. आता आपण यामध्ये आपले जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते टाकणार आहोत. इथे एक चाळण घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये आपण इथे 1.5 कप मैदा घेणार आहोत. नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा नेहमी आपले जे ड्राय इंग्रेडियंट्स असतात ते नेहमी चाळूनच घ्यायचे. कारण चाळल्यामुळे आपला जो केक आहे तो सॉफ्ट व्हायला खूप मदत होते त्याची. आता इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे. 1.5 कप मैदा मी इथे चाळून घेणार आहे. मैद्यानंतर आपण केकमध्ये जे कस्टर्ड पावडर टाकणार आहोत ती पण आपल्याला चाळून घ्यायची. कस्टर्ड पावडर इथे मी अर्धा कप घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर हे चाळून घेऊया. आता कस्टर्ड पावडर चाळून झाली. आता यामध्ये आपण हा केक घरच्या घरी घरच्या साहित्यातून बनवतो आहे म्हणून याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. सुरुवातीला दूध अर्धा कप टाकायचं आहे आणि मिक्स करायचं. बघा आता ही कस्टर्ड पावडरमध्ये येल्लो कलर असतोच त्यामुळे कस्टर्ड पावडरमुळे ह्याला येल्लो कलर आलेला आहे. त्यामुळे एक्स्ट्रा असा कलर टाकायची गरज नाही आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया हलक्या हाताने. सुरुवातीला अर्धच दूध टाकायचं. एकसाथ सर्व दूध टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या तयार होतील.
आणि नंतर उरलेलं अर्धा कप दूध नंतर टाकून पुन्हा मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपण अर्धं अर्धं दूध टाकून हे बॅटर मिक्स करायचं आहे. आता हे बॅटर मिक्स करत असताना आपल्याला आपण जी टुटी फ्रुटी ठेवली होती मैदा टाकून, ती टुटी फ्रुटी याच्यामध्ये टाकायची आहे. आपण टुटी फ्रुटीला मैदा यासाठी टाकला होता की जेव्हा आपण यामध्ये जे बेसमध्ये जेव्हा आपण हे केकमध्ये टाकू तेव्हा ही टुटी फ्रुटी केकच्या तळाशी बसणार नाही. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये मैदा मिक्स करून टाकला होता. आता हे पण छान मिक्स करायचं आणि माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकते. जर घरात नसेल व्हॅनिला इसेन्स तर तुम्ही नाही टाकलं, स्किप केलं तरी चालेल, कारण का कस्टर्ड पावडरलाही थोडासा स्मेल असतोच, त्याचाही छान सुगंध येतो. त्यामुळे जर असेल तर टाकलं तर चालेल, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. आता हे मला ह्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण घट्ट वाटतं आहे म्हणून मी यामध्ये आणखीन थोडं दूध टाकते. आता इथे आपलं दुधाचं प्रमाण कितपत लागेल हे आपण सांगू शकत नाही, परफेक्ट असं सांगू शकत नाही, कारण का कधी मैदा जुना असतो, कधी नवीन असतो, तर त्यानुसार इथे आपल्याला दूध लागेल. आता आपल्याला जेव्हा वाटेल की दुधाचं मिश्रण आपलं थोडं घट्टच आहे, तर आपण थोडं 2-2 चमचे दूध टाकून हे मिक्स करत राहायचं. आपल्याला हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही, कारण का आपला केक सॉफ्ट झाला पाहिजे. जर मिश्रण घट्ट राहिलं तर आपल्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आणि आपलं बॅटर थोडंसं फ्लफी होईल. आता हे झाल्याच्यानंतर ह्याला साधारण 1-2 मिनटं लागतील आपल्याला हे मिक्स करून घ्यायला. आता आपण यामध्ये आपले जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते टाकणार आहोत. इथे एक चाळण घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये आपण इथे 1.5 कप मैदा घेणार आहोत. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण केक बनवतो तेव्हा नेहमी आपले जे ड्राय इंग्रेडियंट्स असतात ते नेहमी चाळूनच घ्यायचे, कारण चाळल्यामुळे आपला जो केक आहे तो सॉफ्ट व्हायला खूप मदत होते त्याची. आता इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे. 1.5 कप मैदा मी इथे चाळून घेणार आहे. मैद्यानंतर आपण केकमध्ये जे कस्टर्ड पावडर टाकणार आहोत ती पण आपल्याला चाळून घ्यायची. कस्टर्ड पावडर इथे मी अर्धा कप घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर हे चाळून घेऊया. आता कस्टर्ड पावडर चाळून झाली. आता यामध्ये आपण हा केक घरच्या साहित्यातून बनवतो आहे म्हणून ह्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. सुरुवातीला दूध अर्धा कप टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. बघा आता ही कस्टर्ड पावडरमध्ये येल्लो कलर असतोच, त्यामुळे कस्टर्ड पावडरमुळे ह्याला येल्लो कलर आलेला आहे, त्यामुळे एक्स्ट्रा असा कलर टाकायची गरज नाही आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया हलक्या हाताने. सुरुवातीला अर्धच दूध टाकायचं, एकसाथ सर्व दूध टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या तयार होतील. आणि नंतर उरलेलं अर्धा कप दूध नंतर टाकून पुन्हा मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे आपण अर्धं दूध टाकून हे बॅटर मिक्स करायचं आहे. आता हे बॅटर मिक्स करत असताना आपल्याला आपण जी टुटी फ्रुटी ठेवली होती मैदा टाकून, ती टुटी फ्रुटी याच्यामध्ये टाकायची आहे. आपण टुटी फ्रुटीला मैदा यासाठी टाकला होता की जेव्हा आपण यामध्ये जे बेसमध्ये जेव्हा आपण हे केकमध्ये टाकू तेव्हा ही टुटी फ्रुटी केकच्या तळाशी बसणार नाही. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये मैदा मिक्स करून टाकला होता. आता हे पण छान मिक्स करायचं आणि माझ्याकडे व्हॅनिला इसेन्स आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकते. जर घरात नसेल व्हॅनिला इसेन्स तर तुम्ही नाही टाकलं, स्किप केलं तरी चालेल, कारण का कस्टर्ड पावडरलाही थोडासा स्मेल असतोच, त्याचाही छान सुगंध येतो. त्यामुळे जर असेल तर टाकलं तर चालेल, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. आता हे मला ह्याच्यामध्ये थोडंसं मिश्रण घट्ट वाटतं आहे म्हणून मी यामध्ये आणखीन थोडं दूध टाकते. आता इथे आपलं दुधाचं प्रमाण कितपत लागेल हे आपण सांगू शकत नाही, परफेक्ट असं सांगू शकत नाही, कारण का कधी मैदा जुना असतो, कधी नवीन असतो, तर त्यानुसार इथे आपल्याला दूध लागेल. आता आपल्याला जेव्हा वाटेल की
दुधाचं मिश्रण आपलं थोडं घट्टच आहे, तर आपण थोडं थोडं 2-2 चमचे दूध टाकून हे मिक्स करत राहायचं. आपल्याला हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही, कारण का आपला केक सॉफ्ट झाला पाहिजे. जर मिश्रण घट्ट राहिलं तर आपला केक कडकही होऊ शकतो आणि जर पातळ राहिलं तर केक आपला असा चिकट होईल. त्यामुळे ह्याचं बॅटर जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. बघा इथे अजूनही थोडंसं घट्टच वाटतं. याच्यामध्ये मी आणखीन थोडं दूध टाकून मिक्स करून घेतलं आहे. आता इथे 1 चमचा आपण इथे बेकिंग पावडर घेणार आहोत. बेकिंग सोडा न घेता बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि बेकिंग पावडर टाकून आता पुन्हा हे बॅटर छान मिक्स करायचं. अगदी हलक्या हाताने हे मिक्स करत राहायचं. आता हा घरच्या घरी बनवतो आहे म्हणून, नाहीतर आपले जे अगदी बेकरी स्टाईलचे केक असतात ते अगदी कट अँड फोल्ड या मदतीनेच आपण मिक्स करत असतो. ह्या केकला तसं करायची आवश्यकता नाही आहे. आता हे पूर्ण जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते केक टिनमध्ये टाकूयात. आपला एकीकडे आपण कुकरही फ्रीहीट करायला ठेवलेला आहे. आता हे संपूर्ण मिश्रण मी केक टिनमध्ये टाकून घेते. हे 2 ते 3 वेळा टॅप करायचे, कारण जे एअर असेल ते एअर निघून जाण्यासाठी टॅप करायचे. आणि टॅप करून झाल्यावर यावर थोडीशी टुटी फ्रुटी टाकून आपण थोडं डेकोरेट करूया. आता इथे माझ्याकडे रेड आणि ग्रीन आहे, तर मी या दोन्ही टुटी फ्रुटी यावर टाकून देते, म्हणजे केक आपला दिसायलाही खूप सुंदर दिसेल. 40 मिनिटासाठी आपण केक आता बेक करायला ठेवूया. केक बेक करत असताना तो आधीमध्ये खोलायचा नाही, नाहीतर आपला केक पाहिजे तसा फुलणार नाही. आणि आता 40 मिनिटानंतर आपण आता हा केक खोलून पाहूया. बघा इथे मी आता 40 मिनिटं झालेत. केक आपला छान फुलला आहे. साईडच्या बाजूनेही थोडा तो मोकळा झालेला आहे. आता हे चेक कसं करायचं, ह्यामध्ये आपलं चाकू थोडासा टाकायचा आणि चाकू बघायचा, आपला चाकू अगदी क्लीन आलेला आहे, म्हणजे आपला हा केक व्यवस्थित बेक झालेला आहे यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि मग अशा प्रकारे आता आपण हा केक काढून घ्यायचा, पण तो थंड झाल्याच्या नंतरच कट करायचा. आता मी हा केक पूर्णपणे काढून घेते. कुकरमधून काढून घ्यायचा, कुकरमध्येच ठेवायचा नाही. आता इथे मी काढून तो खाली ठेवते. बघा तो बघताक्षणी लक्षात येतोय की बाजूच्या साईडने तो मोकळा झालेला आहे आणि आपण याला बटर पेपरही टाकलेला नाही. आता थंड झाल्याच्या नंतर आपण तो उलटा करून घेऊया. बघा आता सहज निघतोय. बघा बटर पेपर न वापरता आपला केक अगदी सहज निघालेला आहे. अशा प्रकारे आपण हा यम्मी आणि अगदी टेस्टी असा केक आता कट करून पाहूया. बघा आता केक कट करतानाही लक्षात येईल की तो अगदी सहज कट केला जातो आहे, म्हणजे आपला केक अगदी सॉफ्ट झालेला आहे, कुठेही कडक झालेला नाही किंवा तो जास्त बेकही झालेला नाही. बघा इथे व्यवस्थित दाखवते मी त्याप्रमाणे. तो खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आपण जरा तोडून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपला केक सहज सॉफ्ट झालेला आहे. तो बघा इथे सहज कट होतो आहे आणि आतमध्ये टुटी फ्रुटी किती छान दिसते. तर अशा प्रकारे आज आपण हा कस्टर्ड केक बनवला. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.